नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी आता शिकवणार आहे की समजा आता मला माझी अनालिसिस काय म्हणतीये की आज निफ्टी वर जाईल. ठीक आहे. आणि जर निफ्टीने अचानकच अप ट्रेन मधून जर अचानकच डाऊन ट्रेन मध्ये गेली, समजा आता मी कॉल ऑप्शन बाय केलेला आहे निफ्टीने. ठीक आहे. आणि आता माझा कॉल साईडला लॉस झाला. ठीक आहे. तर तसंच काय करायचं आता तुम्हाला सांगतो मी. आता मला आज समजा मॉर्निंगला मला वाटतंय मी 9:30च्या 9:30 वाजता मार्केट बघतोय मी कॉल साईडला एक एंट्री घेतली होती. ठीक आहे. तिथे माझा समजा एसएलव्ही झाला असेल, तिथे आपला टॉप लॉस भेटला असेल ना, तर आपण तिथे एक्झिट मारून घेऊ. ठीक आहे. एक्झिट झाली आपली, म्हणजे कॉल साईडला आपला काय झाला, लॉस झाला. ठीक आहे. मग याचाच अपोजिट काय की तुम्ही तिथे काय करायचं, पुट ऑप्शन बाय करा. ठीक आहे. जर पुट ऑप्शन बाय केला तर तुमचा लॉस जो होता ना तो रिकव्हर होऊ शकतो. ते आता माझ्यासोबत झालेले आहे. निफ्टीची एक्सपायरीच्या वेळेस आपण तिथं 2 ट्रेड केले. ठीक आहे. 2 ट्रेड केले, एक कॉल साईडला गेलता आणि एक पुट साईडला गेला. ठीक आहे. कॉल साईड गेली लॉस मध्ये, पुट साईड आली प्रॉफिट मध्ये. म्हणजे कसं, समजा आता माझा एक कॉल साईडला लॉस झाला, तिथं काय करायचं की लगेच दुसरी एंट्री करायची. कशासाठी, पुट साईड साठी तिथं एंट्री करायची लगेच. म्हणजे आपण अपोजिट जायचं मार्केटचं. ठीक आहे. आता मार्केट जर बाईंग साईड साठी गेला, ठीक आहे, म्हणजे मार्केट आता बाईंग साईड साठी गेला आणि तिथे जर आपण तिथे आपण पुट साईडला घेतली एंट्री. ठीक आहे. पुट साईडला जर लॉस झाला तर आपण काय करायचं, अपोजिट करायचं, आपण बाईंग साईडला जायचं. ठीक आहे. जर तुम्हाला ह्याच्या बाहेर जर डिटेल व्हिडिओ पाहिजे ना, या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला शेअर मार्केटचा बेसिक ट्रेड देण्यासाठी. ठीक आहे.